जय गुरु माऊली. विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज अधिक मास विशेष अनारसे रेसिपी करणार आहे. तांदूळ जास्त दिवस न भिजवता, पीठ जास्त दिवस न मुरवता, दुधाचा तुपाचा वापर न करता पहिल्यांदा जरी बनविले तरी जाळीदार आणि खुसखुशीत होणार आहे. अजिबात चुकणार नाहीत. फक्त प्रमाण बरोबर घ्यायचं आहे. प्रमाण चुकलं की अनारसे चुकतात. सोप्या पद्धतीने जाळीदार खुसखुशीत अनारसे करण्यासाठी 1 वाटी तांदूळ घेतले. हे रेशनचे जुने तांदूळ आहेत. रेशनचे तांदूळ नाही मिळाले तर दररोजच्या वापरातील जुने तांदूळ घेतले तरी चालेल. शक्यतो जुनेच तांदूळ घ्यायचे. जुन्या तांदळाचे अनारसे छान होतात. निवडून घ्यायचे, स्वच्छ धुवून घ्यायचे. 4 ते 5 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. त्यानंतर तांदळाच्या वर येईल एवढं पाणी यामध्ये टाकायचं. उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे भिजायला जास्त वेळ लागत नाही. यावर झाकण ठेवायचं आणि फक्त 1 दिवस 1 रात्र भिजत ठेवायचे आहेत. 1 दिवसात छान भिजतात. दुसऱ्या दिवशी यातील हे पाणी काढून टाकायचं. 3 ते 4 पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे. त्यानंतर चाळणीमध्ये निथळत ठेवायचे आहे. 5 मिनिट ठेवायचे. 5 मिनिटानंतर तांदूळ हलकेसे सुकवायचे आहेत. एक सुती कापड घेऊन त्यावर तांदूळाचं पाणी सुकवून घ्यायचं आहे. 10 मिनिट सुकवून घ्यायचे. उन्हात सुकवायचे नाहीत. 10 मिनिटानंतर पाणी सुकलेलं आहे, पण हाताला असे ओलसर वाटत आहेत. यापेक्षा जास्त सुकवायचे नाहीत. हे मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घ्यायचे आहे. राहिलेले तांदूळ कापडाने असे झाकून ठेवायचे. उन्हाळा असल्यामुळे लवकर कोरडे होतात. मिक्सरच्या भांड्यात बारीक पीठ करून घेतलं. हे बारीक चाळणीने गाळून घ्यायचं आहे. मैद्याच्या चाळणीने गाळायचं. चाळणीमध्ये जाडसर राहिलेलं पुन्हा मिक्सरच्या भांड्यात घेऊन बारीक करायचं आहे. गाळून घेतल्यामुळे छान एकसारखं पीठ तयार झालं आहे. तांदूळ अजिबात कोरडे करायचे नाहीत. आता यामध्ये गूळ टाकायचा आहे. 1 वाटी तांदूळ घेतले होते त्यासाठी अर्धी वाटी गूळ घेत आहे. अर्धी वाटी घ्यायचा किंवा यापेक्षा थोडा जास्त घ्यायचा. गूळ किसून घेतला. पिठामध्ये छान मिक्स करून घेते. गूळ आणि पीठ मिक्सरला फिरवायची आवश्यकता नाही. गूळ किसूनच घ्यायचा. हे एकजीव करून घ्यायचं आहे. 5 मिनिट मिक्स करून घ्यायचं. दूध तूप कशाचाही वापर न करता गूळ मऊसूत असल्यामुळे अनारसे पीठ छान तयार झालं आहे. हे एका भांड्यात ठेवायचं. यावर झाकण ठेवून 3 तास पीठ मुरू द्यायचं आहे. खूप जास्त मुरू द्यायचं नाही. मी आजच अनारसे करणार आहे. 3 तासानंतर अनारशाचं पीठ छान मुरलं आहे. 2 मिनिट मळून घ्यायचं. हे अनारसे ताजे ताजे खायला खूप छान लागतात. एकदाच सर्व अनारसे करून न ठेवता पाहिजे तेव्हा ताजे ताजे बनवून खायचे. हे छान 2 मिनिट मळून घेतलं. आता अनारसे करायचे. पोळपाट घेतला. त्यावर प्लास्टिकचा पेपर. याला थोडं तेल लावून घ्यायचं. खसखस लावून अनारसे करायचे आहेत. अनारसे पिठाचा एक गोळा घ्यायचा. खसखस लावायची. वरून थोडं तेल लावून घ्यायचं. त्यावर प्लास्टिक पेपर. असा अनारसा थापून घ्यायचा. तळताना खसखस लावलेली बाजू वर ठेवायची. अनारसे तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलं आहे. अनारसे तळताना तेल कमी प्रमाणात घ्यायचं आहे. अनारसे पिठाची गोळी हळूहळू वर येत आहे. तेल खूप जास्त गरम करायचं नाही. खसखस लावलेली बाजू वर ठेवायची. एकाच बाजूला तळायचं आहे. झाराने असे तेल उडवायचे. लो फ्लेमवर तळायचा. आतपर्यंत छान तळला जातो. मस्त अनारसा तयार झाला आहे. रंगही छान आला आहे.
जाळीदार अनारसा तयार आहे. तेल निथळून घ्यायचं. तेल निथळण्यासाठी एका चाळणीमध्ये अनारसे ठेवायचे. अधिक मास आहे. हे प्रमाण घेऊन जाळीदार खुसखुशीत अनारसे करून बघा. अजिबात चुकणार नाहीत. अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा. नवीन रेसिपीची नोटिफिकेशन मिळेल. लाईक करा. राहिलेले अनारसे तळून घेत आहे. तळायला जास्त वेळ लागत नाही. लो फ्लेमवरच छान तळले जातात. सोपी पद्धत आहे. पहिल्यांदा जरी केले तरी चुकणार नाहीत. असे सर्व अनारसे तळून घेतले. अनारसे तळल्यावर नरमच असतात. थोडं थंड झाल्यावर छान कुरकुरीत खुसखुशीत होतात. जाळी खूप छान आली आहे. परफेक्ट रेसिपी आहे. हे प्रमाण घेऊन करून बघा. पुन्हा भेटू अशीच छान रेसिपी घेऊन.